साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन. विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आंदोलन. राज्य सरकारने वनजमिनीवरील पात्र अतिक्रमणधारकांना जमिनीचे वाटप करावे, त्यांची 100% कर्जमुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चाचे संस्थापक भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात आज 20 जानेवारीला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूमिमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आपला हा सत्याग्रहाचा कार्यक्रम जिंदाबाद जिंदाबाद, भूमिमुक्ती मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, बहुजन मुक्ती मोर्चा जिंदाबाद जिंदाबाद. सातत्याने गेले अनेक वर्षापासून ते चालू असलेलं आंदोलन आहे. अशा सर्व महसूल जमिनीच्या, भूमिरांच्या, भूमी हक्काच्या जमिनीच्या पट्ट्याचा, त्यांच्या निवासी पट्ट्याच्या बाबतीतला सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा. राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचा जो 2011चा निर्णय, या निर्णयाच्या आधारावर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागावी. बुलढाणा जिल्ह्यातील वन जमिनीचे जे पट्टे, आदिवासींचे पट्टे, पात्र पट्टे निर्णय झालेला आहे. 2 वर्ष झालं त्या पट्ट्याचं वाटप नाही. त्या पट्ट्याचं तात्काळ आजच्या आज वाटप करावं. आदिवासींच्या वन जमिनीचे अपात्र ठरलेले दावेदार आहेत, अशा दावेदारांच्या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनानं, राज्य सरकारनं फेरविचार करावा. निवासी घरांच्या पट्ट्यासोबतच राज्यातील भूमिरांच्या भूमिमुक्ती, कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं विचार करावा. आदी अन्य अनेक गावामध्ये आजही माणूस जन्माला येतो, तो शेवटी त्याच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच्या जागासुद्धा नाहीत. त्याच्यासाठी मोठा सामाजिक असमतोल निर्माण झालेला आहे. या बाबतीमध्ये संघटनेच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील स्मशानभूम्या ज्या आहेत, त्या स्मशानभूम्यांच्या तात्काळ त्यांच्या त्या समाजाच्या ताब्यात देऊन त्याच्यावर सर्वांगीण विकास करण्यात यावा.